हॅलो, स्वागत आहे मनापासून तुमचं चैत्रा पाटील रेड्डी या चॅनलमध्ये। सो कसे आहात सगळे? मजेत ना? मस्त खा प्या आणि निवांत रहा। सो आज ना मी बनवणार आहे फिश फ्राय। सो व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। सो आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट सुद्धा करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। सो मी इथे घेतलेले आहेत सुरमई आणि बांगडा, हे दोन प्रकारची मासे घेतलेले आहेत। पाण्यामध्ये स्वच्छ धुवून ना त्याला हळद, मीठ आणि आलं लसूण पेस्ट लावून ठेवलं होतं अर्ध्या तासासाठी। आणि इकडे फ्राय करण्यासाठी ना मोठा रवा आणि लाल मिर्च पावडर आणि मीठ असं हे मिक्स करून घेतलेलं आहे। आणि फ्राय मसाला मी रेडीमेड आणला होता। सो त्यामध्ये फक्त थोडासा लिंबू, कोथिंबीर हे पाणी घालून मिक्स करून घ्यायची होती, पेस्ट करायची होती। सो आधी मी विचार केला की फ्राय करायच्या आधी फिश करी करून घेऊया। सो करीसाठी ना कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्यामध्ये ना खोबरं, लसूण याची पेस्ट टाकलेली आहे आणि त्यातच ना बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा टाकलेला आहे। आणि हे मस्त तुम्हाला आधी 5 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे। त्यानंतर त्यामध्ये ना 1 चमचा मालवणी मसाला घालायचा, ज्याने चव ना खूपच मस्त येते। सो ते मसाला घालून आधी शिजवून घ्यायचं आणि मग त्यानंतर तुम्हाला जेवढी क्वांटिटीमध्ये करी हवी आहे त्यानुसार मग तुम्ही गरम पाणी त्यामध्ये ॲड करा आणि एक उकळी झाल्यानंतर त्यामध्ये माशाचे तुकडे घाला। तर माझ्याकडे जे होते बांगडाचे माशाचे तुकडे होते ते मी त्यामध्ये ॲड केलेलं आहे। आणि ना बांगडा माशामुळे ना त्या करीला एवढी छान चव आली होती ना आणि राईस सोबत अप्रतिम झाली होती। आणि मग माशाचे तुकडे घाल्यानंतर तसे खळखळून उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडीशी वरून कोथिंबीर घाला आणि मस्त अशी शिजवून घ्या। आणि खरंच ना जी फिश करी होती खूपच मस्त झाली होती। इंद्राणी राईस सोबत ना फिश करी एवढी छान लागते ना, तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा। रेसिपी खूप साधी सोपी आहे, जास्त काही यामध्ये आपल्याला खूप काही स्टेप्स आहेत किंवा खूप काही यामध्ये इन्ग्रेडियंट ॲड करायचे असं काहीच नाही आहे। साधी सरळ रेसिपी आहे, घरी नक्की ट्राय करा। तर मी इकडे ना फिश फ्राय करायसाठी घेतले, त्यासाठी ना जे मॅग्नेट करून ठेवलेले फिश होते त्याच्यावरती फिश फ्राय मसाला मस्त लावून घेतला छान असा। आणि मग जो रवा होता ज्यामध्ये लाल तिखट आणि मीठ घातलं होतं त्या रव्यामध्ये मस्त छान असं घोळून ना मग तव्यामध्ये फ्राय करायला ठेवले। तर तव्यामध्ये ना आधी मी थोडंसं तेल टाकलेलं आहे आणि तवा थोडासा गरम झाल्यानंतरच फिश फ्राय करायला ठेवा। आणि जो तवा आहे जास्तही गरम करू नका, कारण काय होतं आपण जेव्हा ओव्हरफ्लो ठेवतो मग त्यामध्ये तवा जास्त गरम होतो आणि मासे आतून ना कच्चे राहतात, फक्त वरचा भाग जो आहे वरचा लेअरच फक्त भाजला जातो। सो शक्यतो जेवढं मंद आचेवर किंवा मीडियम आचेवरती मस्त मासे फ्राय करून घ्या। मंद आचेवरती ना थोडासा वेळ लागू शकतो, पण खरंच खूप छान असे क्रिस्पी भाजून होतात आणि खाताना एवढे छान लागतात ना, कुरकुरीत आणि आतून मस्त मासे असे छान शिजले होते। सो आणि आधीमध्ये थोडंसं तेल टाकावं लागेल तुम्हाला भाजताना, कारण काय होतं आपण आधी स्टार्टिंगला थोडंच तेल टाकलेलं असतं, तर त्यानंतर पुन्हा तेल टाकलं की लवकर भाजायला सुद्धा मदत होते। सो प्लीज तुम्ही एकदा घरी नक्की ट्राय करा। खूप छान असे चविष्ट मासे बनले होते। मी नेहमी सुरमई आणि पापलेट खाते, पण यावेळेस मी बांगडा ट्राय केला आणि खरंच चवीसाठी बांगडा खरंच उत्तम आहे। त्याची करी सुद्धा खूप छान झाली होती आणि प्लस फिश फ्राय सुद्धा खूप छान झालेलं। तर कशी वाटली रेसिपी तुम्ही कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक सुद्धा करा। तर अशा प्रकारे मी आज फिश करी आणि फिश फ्राय केले होते। सो तुम्ही सुद्धा घरी नक्की ट्राय करा, मुलांना सुद्धा खूप छान आवडेल। मला प्रमाण मे बी आत्ता तुम्हाला सांगता नाही आलं की किती वाटे किंवा किती चमचे असं मी प्रमाणात नाही सांगू शकले, कारण मी नेहमी थोडंसं माझ्या अंदाजानुसारच मी ॲड करत असते। सो तुम्ही सुद्धा तुमच्या अंदाजाप्रमाणे चेक करा किती हवं आहे, किती क्वांटिटी आहे, किती लोक आहेत घरात, त्याच्यानुसार तुम्ही ॲड करू शकता। तर छान असे मस्त सगळे फ्राय करून घेतले फिश आणि मग असं मस्त जेवण वगैरे संध्याकाळचं जेवण वगैरे छान झालं। करी उत्तम झाली होती आणि फिश फ्राय सुद्धा उत्तम झालेला। कसा वाटला व्हिडिओ नक्की लाईक करा, कमेंट करून सुद्धा सांगा आणि अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर सबस्क्राइब नक्की करा, जेणेकरून मी इथून पुढे छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी नक्की आणेन। तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय।